इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिडकोतील पेलिकन पार्क सेंट्रल पार्क लगत गुरुवारी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 35 ते 40 वर्षांचा महाकाय नीलगिरीचा वृक्ष एका घरावर कोसळून मोठं नुकसान झालं. घराच्या छतासह भिंतींची हानी झाली, मात्र घरातील सदस्य वेळेत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. आणि या घटनेनंतर नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. परिसरातील धोकादायक निलगिरी वृक्षांबाबत वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणती कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी वृक्षांची छाटणी किंवा हटवण्याची प्रक्रिया झाली असती तर ही दुर्घटना टळली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर आम्ही वारंवार या गोष्टीवर कंप्लेंट केलेली आहे की झाडांची छाटणी व्हावी. जे झाडं धोकेदायक आहे त्याची ॲटलिस्ट नाही तुम्ही काढू शकत तर त्याची कटिंग तरी करा ॲटलिस्ट. तरीही त्यांनी कुठलीही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे. आणि इथे जे आम्ही सांगतोय त्याला कोणी रिस्पॉन्स पण देत नाही आहे. तर माझी हीच विनंती आहे की जेवढे पण धोकेदायक झाडं या रस्त्यावरती तर ते लवकरात लवकर काढण्यात यावे आणि याची कोणीतरी दखल घ्यावी. की आत्तापर्यंत कोणीही नगरसेवक इथे आलेला नाही आहे, ना कोणता अधिकारी आलेला नाही आहे. त्यांनी फक्त एक जे झाडं कट करणारे जे लोक आहे त्यांना पाठवून दिलेलं आहे आणि ते त्यांचं काम करत आहे. आम्ही सगळ्यांना फोन केलेले. धन्यवाद. नाही काहीतरी या रस्त्यावरती जे पण धोकेदायक झाले ते त्वरित तोडण्यात यावे, जेणेकरून परत कोणाचं नुकसान होऊ नये, कोणाला काही जीवितहानी होऊ नये याची. एवढं मोठं महाकाय झाड पडलेलं आहे, तुम्ही प्रत्यक्ष बघू शकतात. तर प्रशासनाने याबाबत योग्य ती पावसाळ्यात दखल घेऊन योग्य तो सर्वे करून मेन रस्त्यावरची झाडांची जी आहे ती काळजी घेऊन त्याच्या फांद्या छाटून पुन्हा या पद्धतीच्या काही घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. 50 ठिकाणी झाडं पडलेली आहेत कालच्या वादळामुळे पावसाने, आणि हरित लवाद स्टे असल्यामुळे आम्ही फांदी पण तोडू शकत नव्हतो. आता हे जे पडलेलं झाड आहे आणि आजूबाजूचे धोकादायक वृक्ष आहेत ते आम्ही आता उंची पण कमी करून देतो. पण स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे या घटनेमुळे काही काळ वीज पुरवठा विस्कळीत झाला. माहिती मिळताच स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले, तर संबंधित यंत्रणांनी पडलेला वृक्ष हटवण्याचे काम हाती घेतले. परिसरात अजूनही अत्यंत धोकादायक निलगिरीचे वृक्ष उभे असल्याने त्यांचे तातडीनं सर्वेक्षण करून आवश्यक कारवाई करावी, तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.